दरम्यान आत्ताची अपडेट म्हणजे शहीद नितीन कोळी यांचं पार्थिव सांगलीतल्या दूधगाव या त्यांच्या मूळ गावी दाखल झालेलं आहे। थोड्याच वेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात येतील। त्यांचं दर्शन घेण्यासाठी दूधगावमध्ये अलोट अशी गर्दी पाहायला मिळते। सीमेवर गस्त घालत असताना पाकिस्तानी सैनिकांशी झालेल्या चकमकीत नितीन कोळी हे शुक्रवारी शहीद झाले। त्यांना वीरमरण आल्याचं वृत्त समजलं आणि दूधगावमध्ये शोककळा पसरली। रणजित माजगावकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रणजित, काय प्रतिक्रिया दूधगावमधल्या लोकांच्या? रणजित, नितीन कोळी यांचं पार्थिव दूधगावमध्ये दाखल झाल्याचं समजतंय, काय प्रतिक्रिया गावकऱ्यांच्या? नितीनचं पार्थिव आत्ताच दूधगावमध्ये दाखल झालंय आणि ते त्यांच्या घराच्या समोर सध्या उतरवण्यात येत आहे। संपूर्ण गावकरी जे आहेत हे त्यांचे अश्रू अनावर झालेले आहेत। आपल्या समोर बागडणारा लाडका सुपुत्र देशासाठी शहीद झालेला आहे। जुन्या आठवणींना मिळतोय आणि सर्वांचे अश्रू भरून ते त्याचं पार्थिव बघतात। एका बाजूला जे तरुण आहेत हे तरुण आपले मित्र तर गमावलेला आहे, मात्र भारत माता की जय, वंदे मातरम आणि अमर रहेच्या घोषणा देऊन हे संपूर्ण वातावरण त्यांनी आता बदलून टाकलेलं आहे। नितीनचं पार्थिव जेव्हा गावात दाखल होत होतं त्यावेळी देशभक्तीपर गीतं या संपूर्ण परिसरात लावण्यात आली होती। त्यामुळे गावामध्ये एक वेगळं वातावरण सध्या तयार झालं होतं। सुरुवातीला अतिशय धीर गंभीर वातावरण, शांत लोक सकाळपासून त्या पार्थिवची वाट पाहत होते। मात्र जेव्हा गावात आत सैन्य दलाची गाडी नितीनचं पार्थिव घेऊन आले त्यावेळी मात्र आपल्या अश्रूंचा भावनेचा बांध फुटला आणि सर्वांना इथं अश्रू अनावर झाले। सध्या देशभक्तीपर घोषणा म्हणून संपूर्ण दूधगाव परिसर दणाणून गेलेला आहे। रणजित, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।